डायरेक्शन खूप छान वाटलं, रायटिंग खूप छान आहे, स्टोरी खूप छान आहे. आमिर खान आणि आशिष चंचल यांचा व्हिडिओ ऐकून म्हणजे त्यांचा रिव्ह्यू ऐकून हा मूवी बघायला गेलो, पण काय झालं नक्की की मूवी बघून पण फायदा नाहीये. म्हणजे मी त्यांचा रिव्ह्यू ऐकलेला, खूप काही चांगल्या गोष्टी बोललेल्या त्यामध्ये त्या दोघांनी, आणि त्यामुळे पिक्चर बघायला गेलो. आणि थिएटरमध्ये होती बरेचसे पब्लिक पण होती, कारण की हे सगळे बोललेत ना की चांगला चांगला मूवी आहे, पण पिक्चर बघितल्यानंतर काल मूवी मध्ये काहीही नाही. जर तुम्हाला हा पिक्चर आवडला असेल किंवा आत्म प्लेट आवडला असेल किंवा बाकीचे काहीतरी मूवीज आहेत बघा, टीचर आणि स्टुडंट मध्ये लव्ह दाखवलेलं ते कसं, आणि खूप काही शाळेतले लव्ह स्टोरी दाखवलेले, हे सगळे मूवी जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला काही नवीन बघायला भेटणार नाही. उलट त्या मूवी चांगल्या आहेत ह्या मूवीपेक्षा. तरी जर तुम्हाला पूर्ण मूवीचं जर सारांश सांगायचं असेल तर आहे ना, इली हा तिचा पहिला पिक्चर आहे आणि इलीने फक्त ग्लॅमरच सोडून बाकी काहीच केलं नाही म्हणजे काहीच केलं नाही. म्हणजे ऍक्टिंग सोडा, म्हणजे बाकीचे परफॉर्मन्स पण असू द्या किंवा ऍक्टिंग असू द्या किंवा तिला फक्त ग्लॅमरसाठी ठेवलेलं, बाकीचं काही नाही. ही स्टोरी एक आहे की आहे ना, एक स्टुडंट असतो आणि एक टीचर असते, त्याच्यामध्ये लव्ह होतं आणि तिचा लव्ह स्टोरी दाखवली. त्यानंतर मग तिच्या भावाचं पण लव्ह होतं एका क्लासमेट बरोबर आणि त्या पापाचं पण लव्ह होतं एका शेजारींबरोबर. हे सगळे 3 वेगवेगळ्या प्रकारची स्टोरी सांगितलेत 1998 सारखी. या 1998 चा बॅकग्राऊंड स्कोर असू दे आणि बाकीचे सिनेमॅटोग्राफी असू दे, जरा शूट झालं पिक्चर मध्ये, हे मी तुम्हाला सांगणार सगळे पॉइंट्स मध्ये. तर सगळं आपण जास्त वेळ न घालवता ना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये जाऊ. पहिली गोष्ट म्हणजे जरा पॉझिटिव्ह, जरा चांगलं सांगू जरा मूवी बद्दल. पॉझिटिव्ह मध्ये सांगायचं ना, पहिला पॉईंट आहे तो आहे ते जो मेन लीड आहे, म्हणजे जो स्टुडंट दाखवलाय त्या टीचरवरती प्रेम करतो, त्या स्टुडंटची ऍक्टिंग सगळ्यात भारी झालेली आहे आणि सगळ्यात क्लासिक ऍक्टिंग केली त्यांनी. फर्स्ट स्क्रीन तो एंड स्क्रीन पर्यंत सगळ्यात भारी ऍक्टिंग तिची झाली. सेकंड पॉईंट आहे तो बॅकग्राऊंड म्युझिक प्रत्येक सीन मध्ये कडकवाला वाजतोय आणि ते सूट पण होते ऍज अ कॅरेक्टरला पण आणि ऍज अ सिनेमाला पण खूप जास्त सूट होणारा बॅकग्राऊंड म्युझिक आहे. थर्ड म्हणजे सिनेमॅटोग्राफी खूप चांगली झाली आणि सिनेमॅटोग्राफी एवढी चांगली झाली की ना, जेव्हा तुम्ही बघाल पिक्चर तो तुम्हाला 1998 चा जो एरा आहे तो सगळा जाणवतो पिक्चर बघताना पण, आणि तो फील पण होतो तुम्हाला. फक्त निगेटिव्ह मध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत, मी तुम्हाला आता डिटेल मध्ये सांगेन. निगेटिव्ह पॉईंट मध्ये पहिला पॉईंट आहे तो आहे सगळ्यांची ऍक्टिंग. म्हणजे तो फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट पॉईंट सोडला तर आहे ना, सगळ्यांची म्हणजे तो फर्स्ट कॅरेक्टर सोडला, सगळ्यांची बाकीच्यांची जे सब कॅरेक्टर आहेत किंवा त्यांचे वडील आहेत, ते वडिलांचे कॅरेक्टर जे दाखवले, ते भावाचे कॅरेक्टर दाखवले, हे सगळ्यांची ऍक्टिंग पूर्णपणे फसलेली आहे. सगळ्यांनी ऍक्टिंग फोर्सफुली केली, त्यामुळे एवढी काही मजा येत नाही आपल्याला ऍक्टिंग बघताना पण, आणि ती फील पण नाही होत त्या गोष्टीची. तर सेकंड पॉईंट आहे तो आहे निगेटिव्ह मध्ये सगळ्यात मोठा पॉईंट आहे तो आहे डायरेक्शन. म्हणजे या पिक्चरचं डायरेक्शन ठीकठाक पेक्षा पण खाली झालंय. म्हणजे म्हणतात ना, फक्त दिसायला फक्त खूप मोठा लार्ज पिक्चर वाटतोय, पण डायरेक्शन खूप बेकार झालंय पिक्चरचं. थर्ड पॉईंट आहे तो आहे लेखन. म्हणजे पिक्चरचं रायटिंग आणि स्क्रीन प्ले खूप बेकार झालेला आहे. म्हणजे आपण काहीतरी नवीन बघतोय हे आपल्याला जाणवतच नाही. त्यापेक्षा तुम्ही शहा मूवी बघा, आत्मनिर्भर पिक्चर बघा, तो सगळ्यात भारी पिक्चर्स आहेत मराठी मधले. हा पिक्चर एवढा काही खास नाही. फोर्थ जो निगेटिव्ह पॉईंट आहे तो आहे याची म्युझिक. म्हणजे हे जे म्युझिक आहेत ना ठीकठाक झालेत, म्हणजे आपल्याला असं एकही गाणं आठवत नाही की आपल्याला ते गुणगुण असं वाटेल किंवा ते आठवत पण नाही आपल्याला गाणे, अशी गाणी आहेत पिक्चर मध्ये. तर त्यामुळे ते सगळे जर तुम्हाला जर मान्य असेल की निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट मध्ये मी तुम्हाला सांगितले सेक्शन केलेत, तर हे तुम्हाला जर मान्य असेल की तुम्ही आता पिक्चर बघायला जाऊ शकता, तर तुम्ही हमखास पिक्चर बघायला जा. आणि ठीकठाक आहे, वन टाइम वॉच पण नाही म्हणता येणार मला पिक्चर आता, त्यामुळे मी तर नाही रेकमेंड करत. जर तुम्हाला जायचं असेल, आमिर खान आणि आशिष चंचलची व्हिडिओ ऐकून, यांचा रिव्ह्यू ऐकून तुम्हाला जायचं असेल, तुम्ही हमखास पिक्चर बघायला जा. आणि नंतर मला नका शिवाय घालू पिक्चर चांगला नाही, पिक्चर वाईट आहे म्हणून. तरी मी या पिक्चरला देईन माझ्याकडून 2 स्टार, आणि 2 स्टार फक्त बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्या पोराच्या ऍक्टिंग साठीच आहेत, बाकी कुणासाठी स्टार्स नाहीये त्या पिक्चर मध्ये. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. अरे आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत कम्प्लीट, तर मी तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देणार आहे त्याचे. तर तुम्हाला ते व्हिडिओ अपडेट येईलच लवकरच, तर मी तुम्हाला त्या गोष्टी सांगेनच. तोपर्यंत भेटू आपण एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.